मिशन आरंभ अंतर्गत जे दररोज होणारे जे तास आहेत त्यामध्ये माझ्याकडे सांकेतिक भाषेचं स्पष्टीकरण त्याचबरोबर लयबद्ध मांडणी हे दोन घटक आहेत आणि त्याचबरोबर मी 2018 ची जी काही क्वेश्चन पेपर आहे तर ती एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण आपल्या या तासिकेला आपल्या वह्या आणि पेन आहे तर ते घेऊन बसायचं आहे, कारण की आपल्याला नुसतं त्या ठिकाणी लेक्चर ऐकून उपयोग नाही, तर आपल्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी आहेत आणि त्याच प्रकारचे उदाहरण आपल्याला त्या 9 तारखेला आहे तर ते पाहायला मिळणार आहे. आपण लगेच सुरू करूया. घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजे सांकेतिक भाषा आहे. तर मित्रांनो, सांकेतिक भाषेच्या संदर्भात आपण विचार केला तर आपल्याला सांकेतिक भाषेमध्ये 2-4 प्रकार आहेत तर ते पाहायला मिळतील. साधारणपणे आपण पाहतोय की एखाद्या त्या ठिकाणी अक्षराबद्दल त्या ठिकाणी अंक वापरलेला आहे अशी एक सांकेतिक भाषा असते. दुसऱ्या सांकेतिक भाषेचा प्रकार त्या ठिकाणी 2 रूपाची उदाहरणं, जशी उदाहरण आपण शिष्यवृत्तीच्या क्वेश्चन पेपर मध्ये पाहतो. त्या ठिकाणी काही अक्षर असतात आणि त्या ठिकाणी काही अंक आहेत त्यांचे दिलेले असतात. हॅलो सर. हा, आवाज आणि ब्लर होऊ राहिलं चित्र. रेंज कमी आहे का तिथं? 5G ची रेंज आहे का तिथं? आहे ना, ब्लर चित्र होऊ राहिलं सर. आवाज गुंतत येतोय. हो का? आवाज क्लिअर आहे ना सर? ते सर आवाज. हॅलो. हा सर. येतोय का आवाज येत नाही क्लिअर. आवाज आणि चित्र पण दिसाना. मगाशी दिसत होतं तसं चित्र पण दिसाना. तर चेक करा सर. आहे ना, बोर्ड दिसतोय सर? नाही, बोर्ड सुद्धा ब्लर झाला एकदम. त्याच्यावरच वाचता येईना आता. मगाशी एकदम व्यवस्थित दिसत होता, आता ब्लर झालं एकदम. केली सर मी आता. त्याच्यावरच काही दिसत नाहीये. आवाज येतोय सर? नाही दिसत नाही. सुरुवातीला एकदम व्यवस्थित दिसलं होतं सर, चालू व्हायच्या अगोदर. दरवाजा उघडा. दरवाजा तिकडची रेंज 10BC. हॅलो. तर बघा सर आता. नाही दिसत सर, वाचता येत नाही ते. लाईट बंद करून बघतोय सर. हा, बघा बरं सर. नाही ना सर, वाचताच आहे ना त्याच्यावर. एका सांकेतिक भाषेत कलम त्याच्या खालचं वाचता आहे ना सर. रेंजचा पण प्रॉब्लेम नाही सर. रेंजचा फुल दिसतो राहिले. हा, आता हो राहिलं थोडस. हा, ओके. थोडं सरकव पुढं घातलं. हा, आता बरोबर आहे. आता बरं आहे. हा, बरं आहे सर. इकडची रेंज आली पाहिजे. दिसतंय सर आता? हा, आता दिसतंय. ओके, ठीक आहे, सुरू करायचं सर. ओके सर. विद्यार्थी मित्रांनो, सांकेतिक भाषेमध्ये असणारे विविध प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक प्रकार त्या ठिकाणी आपण त्या प्रकारची उदाहरणं पाहणार आहोत.
तुम्हाला सांगितलं की पहिला सांकेतिक भाषेमधला असणारा प्रकार जो आहे त्यामध्ये त्या ठिकाणी की अक्षराऐवजी अंक वापरलेले असतात. त्याचबरोबर दोन स्तंभांची उदाहरणं असतात जे जास्त करून शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण असं पाहू शकतो की एकच शब्द आहे तर तो त्या ठिकाणी वेगवेगळ्या चार संकेतामध्ये लिहिलेला असतो आणि तो संकेत ओळखून आपल्याला प्रश्न सोडवावे लागतात. अशा प्रकारची पण उदाहरणं असतात. म्हणजे सांकेतिक भाषेची वेगवेगळी प्रकारची उदाहरणं आहेत तर ती आपण यापूर्वी अभ्यासलेली आहेत. या क्वेश्चन पेपर मधलं एक उदाहरण आहे तर ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत. एका सांकेतिक भाषेमध्ये कलम हा शब्द आहे तर तो 432 असा लिहिलेला आहे. लकम हा शब्द 321 असा लिहिलेला आहे. त्याचबरोबर कसब हा शब्द 152 असा लिहिलेला आहे. आणि त्यावरून आपला प्रश्न विचारलेले आहे की या सांकेतिक भाषेमध्ये सरबक हा शब्द आहे तर तो कसा लिहिला जाईल. हे चार ऑप्शन आपल्याकडे आहे. दुसरा प्रश्न आहे कोणत्या सांकेतिक अंकापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि दोन पर्याय निवडा असं दिलेला आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा तर त्याची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा प्रश्न म्हणजे त्या ठिकाणी आपल्या दोन स्तंभांची उदाहरणं आहे तर त्याप्रमाणे आहे स्तंभ 1 आणि स्तंभ 2. या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने स्तंभाची उदाहरणं सोडवतो त्या पद्धतीने काय करायचं आपल्याला कोणत्या अक्षरासाठी त्या ठिकाणी कोणता अंक आलेला आहे तर ते शोधायचं आहे. त्यासाठी आपण सुरुवातीला असं पाहणार आहोत की जे अक्षर आहे तर ते त्या ठिकाणी दोन ठिकाणी किंवा तीन ठिकाणी आलेले आहे तर त्याचा आपण विचार करणार आहोत. यामध्ये आपण निरीक्षण केलं तर क जे अक्षर आहे तर ते तीन ठिकाणी आहे. तर या क साठी कोणता नंबर आलेला आहे तर तो आपण शोधणार. हा सुरुवात करा सर. माईक चालू करा तुमचा. हॅलो. हा सर हा आवाज माईक येतोय. चालू करा सर. माईक चालू. ओके केलंय सर. ओके ओके सर आता एकदम स्पष्ट दिसतंय. ओके. तर आपण या दोन स्तंभांचा विचार करत होतो आणि त्यामध्ये आपण या ठिकाणी पाहिलंय की क साठी 2 हे अंक आलेला आहे. त्याचप्रमाणे ल साठी 3 अंक आलेला आहे आणि ब साठी 1 अंक आलेला आहे. आता उरलेले जे आहे तर त्यासाठी असणारे नंबर आहे तर ते पण आपण या ठिकाणी विचारात घेऊया. म साठी या ठिकाणी उरलेला नंबर आहे तर तो 4 आहे. म साठी आपण 4 घेतला. त्याच पद्धतीने इथे स उरलेला आहे आणि या स साठी त्या ठिकाणी 5 आहे. जे आपल्याला कोणत्या त्या ठिकाणी अक्षरासाठी कोणता अंक आहे तर तो आपण या ठिकाणी शोधून घेतला आणि नंतर मग आता आपण प्रश्नाकडे येतोय. प्रश्न या ठिकाणी आहे सरबक हा शब्द आहे तर तो शब्द त्या ठिकाणी कसा लिहिला जाईल असा प्रश्न आहे आपल्याकडे.
या ठिकाणी आपण स साठी असणारा जो अंक आहे तर तो घेतला तर तो 5 आहे. र या ठिकाणी उपलब्ध नाहीये, तरी पण आपण काय करणार आहोत, त्याच्या पुढचे जे नंबर आहे तर त्यांचा विचार करणार आहोत, त्या अक्षरांचा विचार करणार आहोत. ब त्या ठिकाणी किती आहे, 1 आहे. ब चा संकेत आहे तर तो 1 आहे आणि क चा संकेत आहे तर तो 2 आहे. या ठिकाणी असणारं जे अक्षर आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला पर्यायाचा विचार करून शोधायचा आहे. आणि मग त्यानुसार त्या ठिकाणी आपण निरीक्षण केलं की पहिलं त्या ठिकाणी आपला अंक आहे तर तो 5 असला पाहिजे. दुसरा त्या ठिकाणी आपल्याला माहिती नाहीये आणि तिसरा आणि चौथा 1 आणि 2 आहे. हे जर आपण पर्यायामध्ये पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर मिळणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी र चा जो संकेत आहे तर तो आपल्याला 8 मिळतो. या पद्धतीने आपण प्रश्न सोडू शकतोय. यानंतर दुसरा प्रश्न आहे, कोणत्या सांकेतिक अंकापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि आपल्याला त्या ठिकाणी ते अंक दिलेले आहेत. पुन्हा आपण त्या ठिकाणी जे आपले संकेत आहे तर ते विचारात घेऊन या ठिकाणी शोधणार आहोत. सगळे जे पर्याय आहेत तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण त्यांचे जे संकेत आहेत तर ते टाकून देणार आहोत. म्हणजे त्या ठिकाणी 4 साठी कोणतं अक्षर आहे तर ते त्या ठिकाणी म आहे, तर ते आपण या ठिकाणी लिहिलंय. 3 साठी असणारं ल आहे तर ते आपण या ठिकाणी लिहिलंय. 4 साठी पुन्हा म आहे. या ठिकाणी एक अर्थपूर्ण शब्द तयार होतोय, मलम. त्याच पद्धतीने पर्याय क्रमांक 2 मध्ये तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी काय आहे, 5 साठी स आहे, 1 साठी त्या ठिकाणी ब आहे आणि पुन्हा 1 साठी ब आहे. या पद्धतीने त्या ठिकाणी सबब हे पण अर्थपूर्ण शब्द तयार होईल. आपण आणखी चेक करून पाहणार आहोत. 2 चा त्या ठिकाणी क आहे, 4 चा संकेत आहे तर तो त्या ठिकाणी म आहे आणि 2 या अंकाचा संकेत आहे तर तो क आहे. कमक हा काही शब्द त्या ठिकाणी अर्थपूर्ण होणार नाही. त्याच पद्धतीने 131 आपण या ठिकाणी चेक करतोय. 1 चा संकेत ब आहे, 3 चा संकेत आहे तर तो ल आहे आणि 1 चा संकेत आहे तर तो पुन्हा ब आहे. ब ल ब हा पण अर्थपूर्ण शब्द होणार नाही. त्यामुळे आपले बरोबर जे उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 1 आणि 2 असणार आहे. जे सांकेतिक भाषेमध्ये त्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला स्तंभाची उदाहरणं असू शकतात तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला 2 पर्याय निवडा हा पण प्रश्न असू शकतोय. याच पद्धतीचा आणखी एक प्रश्न आहे तर तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जो 2019च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला होता. प्रश्न क्रमांक दुसरा आहे सांकेतिक भाषेवरचा. एका सांकेतिक भाषेमध्ये पॉट हा शब्द PUO, PTQ असा लिहितात. OUT आउट हा शब्द OWVTP असा लिहितात. 10 हा शब्द TOEFNU असा लिहितात. तर त्या सांकेतिक भाषेत आपलं विचारलेलं आहे, CUT कट हा शब्द कसा लिहिला जाणार आहे आणि पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे CDUVTU, दुसरा पर्याय आहे CWDTB, तिसरा पर्याय CWVTD आणि चौथा पर्याय आहे CSUTTB. हा एक प्रश्न सांकेतिक भाषेवरचा आहे. त्या प्रश्नाचं पहिलं आपण त्या ठिकाणी व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे आणि हे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं समजतंय की कशा पद्धतीने याच्यामध्ये त्या ठिकाणी जे अक्षर आहे तर त्या अक्षरांच्या संदर्भात त्या ठिकाणी जो संकेत आहे तर तो अक्षरांचाच आहे आणि यामध्ये असणारे जे अक्षर आहे तर ते या संकेतामध्ये आलेले आहेत. एक एक अक्षर सोडून ते आलेले आहेत. या पद्धतीने ते आहेत. इथे पण तुम्ही पाहिलं OUT तर ओ या ठिकाणी आहे, यू आणि टी या पद्धतीने ते अक्षर आलेले आहेत. 10चं पण तसंच आहे.
एक एक अक्षर सोडून त्या ठिकाणी ते अक्षर आलेले आहेत. आता आपल्याला त्या ठिकाणी उरलेल्या अक्षरांचा संबंध आहे तर तो कसा आहे तर तो त्या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. आणि आपण अक्षरमालेचा विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला असं समजतंय बघा की यांचा जो संबंध आहे तर तो त्यांनी कसा लावलेला आहे. या ठिकाणी असणारं पी याच्या पुढचं अक्षर आहे तर ते क्यू आहे. प्रत्येक त्या ठिकाणी त्या संकेतामध्ये असं सांगितलेलं आहे. त्यानंतर टीच्या अगोदरचं अक्षर इथे यू आहे. जे इथे अगोदरचं अक्षर आहे या पद्धतीने त्या ठिकाणी आपण दुसऱ्या आउट मध्ये पण पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की ओचा संबंध ज्या पद्धतीने आहे तर त्या ओच्या पुढचं अक्षर पी आलेलं आहे. त्याच पद्धतीने यू आणि व्ही हे जे अक्षर आहे तर ते पण या पद्धतीने आहेत. तसंच त्या ठिकाणी इथे पण आपण पाहिलं तर टीच्या पुढचं अक्षर यू आहे आणि ई आणि एफ हे मधले जे अक्षर आहे तर ते परत यू व्ही आलंय, ओपी आलंय आणि ई एफ असं आलंय. इथलं अक्षर मात्र उलट आहे. असा त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये काय दिलं संबंध दिलेला आहे. आता असा संबंध त्या ठिकाणी आपल्याला कटच्या संदर्भात शोधायचा आहे. तर काय करणार आपण सुरुवातीला त्या ठिकाणी कट हे अक्षर आहे तर ते कुठे कुठे आहे तर ते लिहून घेतलं आपण. पहिलं सी लिहिलंय, मध्ये एक अक्षर सोडलंय, नंतर यू लिहिलंय आणि इथे टी लिहिलं. आता आपल्याला या पद्धतीने विचार करायचा आहे. असे पर्याय आहे तर तो कोणकोणता आहे तर तो पहिल्या पर्यायामध्ये आहे म्हणजे सर्व पर्यायामध्ये आहेत फक्त मधले अक्षर आहे तर ते आपल्याला शोधायचे आहेत. तर ते शोधताना त्या ठिकाणी आपण या पर्यायांचा विचार करणार आहोत आणि त्या पद्धतीने पर्यायांचा विचार करता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे इथे येणारे जे अक्षर आहेत म्हणजे इथलं एक अक्षर पाहिजे आपल्याला, इथलं अक्षर पाहिजे आणि इथलं पण एक अक्षर पाहिजे. हे तीन अक्षर आपल्याला शोधायचे आहेत. हे तीन अक्षर शोधताना त्या ठिकाणी आपण पर्याय पाहणार आहोत. ज्या पर्यायामध्ये इथे जर समजा सी असेल तर डी असणारा जो पर्याय आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावा लागेल कारण की आपण इथं पाहिलं पी आणि क्यू आहे, ओ आणि पी आहे, टी आणि यू आहे. ते डी असणारा पर्याय इथं आपण डी आपलं अक्षर आहे तर ते लिहिलं. त्यानंतर मधलं जे अक्षर आहे तर ते काय आहे यू आणि व्ही आहे. इथे यू असेल तर इथे काही तुमचा व्ही येणार आहे आणि हे राहिलेले जे अक्षर आहे तर ते उलटे आहेत म्हणजे टी आणि एस या ठिकाणी आपलं अक्षर पाहिजे, यू हे अक्षर पाहिजे. त्या पद्धतीने लिहिलं तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 आहे तर तो मिळणार आहे की ज्यामध्ये त्या ठिकाणी हाच नियम आहे तर तो वापरलेला आहे. म्हणजे आपण त्या प्रश्नाचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यामध्ये त्या ठिकाणी जे अक्षर आहेत तर ते कसे आलेले आहे तर ते शोधायचे. त्या आधारे आपण काय करू शकतोय योग्य उत्तर आहे तर ते त्या ठिकाणी शोधू शकतोय. याच पद्धतीने विविध प्रकारचे प्रश्न आहे तर ते आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल. आणखी एक प्रश्न आहे तर तो आपण या सांकेतिक भाषेचं पाहणार आहोत. त्यानंतर आपल्याला लयबद्ध मांडणीचे पण काही उदाहरणं पाहायची आहेत. सांकेतिक भाषेचा एक पुढचा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेमध्ये ई बरोबर 5 आहे. हॉटेल बरोबर 12 आहे. तर त्याच सांकेतिक भाषेत लॅम्ब बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न सोडवताना त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की या अक्षरांचे जे क्रमांक आहे तर त्यांचा विचार करायचा आहे. म्हणजे दोन गोष्टी त्या ठिकाणी महत्वाच्या आहे. अक्षरांचा क्रमांक आहे, त्यांची बेरीज आहे आणि त्यांना त्या ठिकाणी विशिष्ट संख्येने काय करायचं आपल्याला भागायचं आहे. तर त्या संख्या कोणत्या आहेत तर ते आपण या ठिकाणी पाहूया. जर समजा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे, आपण पाहिलं त्या ठिकाणी अक्षरमालेचं निरीक्षण केलं तर ई चा क्रमांक आहे तर तो 5 आहे आणि ई हे एकच अक्षर असल्यामुळे आपण काय केलं त्याला 1 ने डिवाइड केलं तर तुमचं उत्तर आहे तर 5 मिळतंय.
याच पद्धतीने तुम्ही काय केलं, हॉटेलचे जे क्रमांक आहे तर ते दिले. एचचा क्रमांक 8 आहे, ओचा क्रमांक 15 आहे, टीचा क्रमांक आहे तर तो 20 आहे, ईचा क्रमांक 5 आहे आणि एलचा क्रमांक आहे तर तो 12 आहे. यांची आपण बेरीज केली तर यांची बेरीज आहे तर ती 60 येते. यांची बेरीज 60 आली आणि याच्यामध्ये असणारे अक्षर आपण पाहिले तर ते किती आहे, 5 आहेत. याला आपण त्या ठिकाणी काय करायचं, 5 ने डिवाइड करायचं, मग तुमचं उत्तर आहे तर ते काय मिळेल, 12 मिळणार आहे. आणि हाच नियम आहे. हा नियम पुढच्या त्या ठिकाणी असणाऱ्या शब्दामध्ये आपण पाहणार आहोत आणि तिथे मग त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला जो काही शब्द आहे तर तो LAMB आहे. यासाठी त्या ठिकाणी आपण त्यांचे नंबर त्या ठिकाणी लिहून घेतोय. एलचा क्रमांक त्या ठिकाणी 12 आहे, एचा क्रमांक 1 आहे, एमचा 13 आहे आणि बीचा 2 आहे. यांची आपण बेरीज केली. यांची बेरीज येते 28 आणि या ठिकाणी जे अक्षर आहे तर ते किती आहे, तर जे आहे तर ते 7 मिळणार आहे. त्या ठिकाणी त्या सांकेतिक भाषेमध्ये त्या ठिकाणी लॅम्पचं जे काही उत्तर असेल तर ते 7 असेल. या पद्धतीचे देखील प्रश्न आपल्याला असतात. म्हणजे सांकेतिक भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळू शकतात. यानंतर लयबद्ध मांडणी. सांकेतिक भाषा आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये साधारणपणे 3 प्रश्न आहेत तर ते असतात आणि 6 मार्कांसाठी आपल्याला सांकेतिक भाषेची उदाहरणं आहे तर ते पाहायला मिळू शकतात. यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला अक्षरमाला आहे तर ती तिचं निरीक्षण त्या ठिकाणी व्यवस्थित असायला पाहिजे आणि त्यांच्यामधला संबंध आहे तर तो आपल्याला शोधता आला पाहिजे. यानंतर आपण तो पुढचा घटक आहे तर त्याची देखील थोडक्यात माहिती पाहणार आहोत. पुढचा घटक त्या ठिकाणी लयबद्ध मांडणीचा आहे, त्याचा विचार आपण या ठिकाणी करूया. लयबद्ध मांडणी यावरती देखील 3 प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि 6 गुणांसाठी हे पण त्या यामध्ये पहिली लयबद्ध मांडणी जी आहे तर ती तिच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी अल्फाबेट किंवा प्रकार आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अंकांची लयबद्ध मांडणी असते आणि तिसरा प्रकार जो आहे तर त्याच्यामध्ये काही त्या ठिकाणी असणारे जे सांकेतिक चिन्ह आहे तर त्यांची लयबद्ध मांडणी असते. आणि या तीनही प्रकाराचे एक एक प्रश्न आहे तर ते आपल्याला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतात. तर त्या लयबद्ध मांडणीच्या संदर्भात थोडीशी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लयबद्ध मांडणीचे करताना त्या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी असं असतं की शब्दांचे त्या ठिकाणी विशिष्ट असे गट आहे तर ते त्या ठिकाणी त्यांची पुनरावृत्ती असते. काही ठिकाणी असं असतं की त्या ठिकाणी काही अक्षर आहे तर ते जे अक्षरांचे काही ग्रुप असतात त्या ठिकाणी अक्षर माले त्या लयबद्ध माळीमध्ये त्या ठिकाणी 15 त्या ठिकाणी त्यांनी काय लिहिले आहे. त्यामध्ये येणारे अक्षर किती आहे तर ते आपण पाहून घ्यायचे. जर समजा त्याच्यामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे 5 अक्षर असतील तर आपण काय करणार, 5-5 चे ग्रुप करणार. त्यामध्ये फक्त 3च अक्षर असेल तर आपण 3-3 चे ग्रुप करणार आणि प्रत्येक गटामध्ये त्या ठिकाणी कोणतं अक्षर नाही त्यानुसार त्या ठिकाणी आपण पर्यायाचा विचार करून त्याचं उत्तर काढणार आहोत. त्याच पद्धतीने जे चिन्ह आहे तर त्यांची पण लयबद्ध मांडणी आहे प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळते. त्याची काही उदाहरणं आहे तर ती जी प्रश्नपत्रिकेमध्ये आलेली आहे तर त्यांची माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया. याचं पहिलं उदाहरण आहे ते उदाहरण आपण या ठिकाणी लिहून घेतोय. तर विद्यार्थ्यांनी देखील ते उदाहरण लिहायचं आहे. MNNSE M question mark SEN MSEN question mark M question mark NNS ही एक लयबद्ध मांडणी आहे, अक्षरांची लयबद्ध मांडणी आणि याचे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. NEM NME NNE ESN. तर सर्वप्रथम त्या ठिकाणी काय करायचं आहे,
या लयबद्ध मांडणीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. आणि या निरीक्षण केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आपण काय करणार आहोत, सगळ्यात पहिले याच्यामध्ये त्या ठिकाणी किती अक्षर आहेत आणि कोणकोणती आहेत अगोदर हे शोधायचं आहे. आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण पाहिलं की याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 15 16 17 18 19 आणि 20. याच्यामध्ये जर त्या ठिकाणी 20 अक्षर असतील तर त्यांचे त्या ठिकाणी काय होऊ शकतात, 5-5चे गट होऊ शकतात आणि 4-4चे गट होऊ शकतात. आपण थोडंसं निरीक्षण केलं, आपल्याला काय करावं लागेल, याचे 5-5चे गट करावे लागतील आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण 5-5चे गट केले. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. आता या ठिकाणी आपण पहिलं त्या ठिकाणी असणारे जे काही ग्रुप आहे त्याचा विचार करणार आहोत आणि त्या ग्रुपमध्ये कोणतं अक्षर त्या ठिकाणी डबल आहे आणि कोणतं अक्षर त्या ठिकाणी आहे तर याचा विचार करणार आहोत. म्हणजे या पहिल्या गटामध्ये एम एन डबल आला पाहिजे, एस आणि आला पाहिजे, यानुसार त्या ठिकाणी आपण पाहिलं. मग उरलेले या दुसऱ्या त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रुपमध्ये आपण विचार करूया. याच्यामध्ये त्या ठिकाणी एम आहे, एस आहे, ई आहे आणि एन डबल पाहिजे. मग आपल्याला या ठिकाणी एन टाकावं लागेल, म्हणजे त्या ठिकाणी तो गट आहे तर तो पूर्ण होईल. याच पद्धतीने आपण इथे पण पाहिलं की याच्यामध्ये पण त्या ठिकाणी काय आहे, एम आहे, एस आहे, ई आहे आणि एन आपल्याला डबल पाहिजे. एन एकदाच आहे, मग इथं आपण एन टाकला. त्याच पद्धतीने पुढच्या त्या ठिकाणी असणारे आपण गटाचा विचार केला या ठिकाणी आणि मग नंतर आपण त्या ठिकाणी काय केलं, पर्याय चेक केला तर आपलं उत्तर जे आहे तर ते पर्याय क्रमांक 3 असेल, डबल एन ई. या पद्धतीने आपण काय करू शकतो, प्रश्नामध्ये असणारे अक्षरमालेचे ग्रुप करू शकतो आणि प्रत्येक ग्रुपमध्ये त्या ठिकाणी कोणतं अक्षर नाही त्यानुसार त्या ठिकाणी काय करू शकतो आपण, ते अक्षर टाकून पर्याय आहे तर तो पर्याय त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. या पद्धतीने आपण लिहू शकतोय. याच पद्धतीने अंकांचं उदाहरण आहे तर ते कसं असतं आणि ते कसं सोडवायचं आहे तर ते पण या ठिकाणी आपण थोडक्यात पाहणार आहोत. 2024 चे क्वेश्चन पेपर आहे, त्याच्यामधलं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. 6 7 8 क्वेश्चन मार्क 8 5 8 क्वेश्चन मार्क 4 5 क्वेश्चन मार्क 3 4 क्वेश्चन मार्क 2 3 2 1 आणि याचे पर्याय दिलेले आहेत. 7543, 3457, 7453 आणि या अंकमालेचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि त्या ठिकाणी योग्य पर्याय आहे तर तो निवडायचा आहे. थोडक्यात आपण या सर्व अंकमालेचं निरीक्षण केलं आणि आपल्याला त्या ठिकाणी असं समजतं की आपण जर इकडून सुरुवात केली तर या ठिकाणी काय आहे, 1 2 3 नंतर एक गट झाला, 2 3 4. जे हे जे गट आहे तर ते थोडेसे वेगळ्या पद्धतीने आहे. या ठिकाणी काय आहे की प्रत्येक गटामधला एक एक अंक आहे तर तो कमी होत चाललाय आणि पुढे तो वाढत चाललेला आहे. म्हणजे तो गट 3-3चा आहे पण तो काय झालाय, त्यातला एक अंक कमी झाला आणि पुढचा अंक त्याच्यामध्ये ऍड झाला. यानुसार त्या ठिकाणी ते गट आहेत. आपण पाहिलं या ठिकाणी 1 2 3 आहे, या बाजूने आपण सुरुवात केली. नंतर काय आलं की एक हा एक आहे तर तो कट झाला आणि इथं पुढचे अक्षर आलेले आहेत. त्या ठिकाणी काय येईल, पहिलं 2 येईल, दुसरं 3 येईल आणि इथं 3 येणार आहे. 2 3 4चा दुसरा गट आहे. तिसरा गट त्या ठिकाणी काय आलं, परत हा 2 त्या ठिकाणी कट झाला. 3 4 आणि 5 6 हा पुढचा गट तयार झाला. म्हणजे इथे येणार अक्षर अंक आहे तर तो काय येईल, 4 येईल. परत आपण पुढे गेलो त्या ठिकाणी काय आलं की परत हा 3 कट झाला, 4 5 आणि 8 हा पुढचा गट झाला. त्याच्यामध्ये 6 असला पाहिजे, 7 असला पाहिजे अशी काही अपेक्षा नाहीये, कारण की हे जे आहे तर ते अंक कसे पण असू शकतात. त्या पद्धतीने आपण केलं. या ठिकाणी काय केलं आपण आता, या गटामधील त्या ठिकाणी असणारा 4 आहे तर तो गट केला आणि पुढचा गट आहे तर तो काय होईल मग आता
5, 8 आणि 7चा असेल तो. हे तुम्हाला याच्यावरून समजणार आहे पुढच्या गटावरून. आणि मग काय या ठिकाणी आपण काय केलं, परत 5 कट केला तर 8, 7 आणि 6 हा गट मिळणार आहे. म्हणजे हा जो 7 आहे यावरून आपल्याला इथलं जे काय अंक आहे तर तो समजला. आणि मग त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आपलं उत्तर जे आहे तर ते त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे यायला पाहिजे, 7543. या पद्धतीने त्या ठिकाणी काय असू शकतंय की जे अंक आहे तर ते विशिष्ट पद्धतीने कमी होत आहेत किंवा हे विशिष्ट पद्धतीने वाढत जात आहेत, यानुसार पण ते असू शकते. असा पण प्रश्न त्या ठिकाणी असू शकतोय. याच पद्धतीने आणखी एक प्रश्न आहे तर तो त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत, तो चिन्हांच्या बाबतीमध्ये आहे. आणि चिन्ह त्या ठिकाणी या पद्धतीने तो प्रश्न आहे. एक त्या ठिकाणी वर्तुळ आहे, नंतर त्रिकोण आहे, पुढे एक त्यांनी स्टार दिलेला आहे, त्यानंतर पुढे एक चौरस आहे, एक अधिकचं चिन्ह आहे, पुढे पुन्हा त्या ठिकाणी काय की स्टार आहे, परत एक चौरस, इथे मात्र क्वेश्चन मार्क दिलेला आहे, त्रिकोण आणि गोल, पुढे अधिक आहे, त्रिकोण आहे, गोल आहे, क्वेश्चन मार्क आहे आणि स्टार आहे. आणि पुढे त्या ठिकाणी दिलेला आहे वर्तुळ, चौरस, क्वेश्चन मार्क, त्रिकोण आणि प्लस. म्हणजे लयबद्ध मांडणीमध्ये त्या ठिकाणी एक प्रश्न अक्षराचा, एक प्रश्न अंकाचा आणि एक सांकेतिक चिन्हाचा आहे. त्या प्रकारचा हा प्रश्न आहे. जे पर्याय दिलेले आहेत प्लस, स्क्वेअर आणि स्टार आहे. दुसरा त्या ठिकाणी चौरस, अधिक आणि स्टार आहे. तिसरा पर्याय चौरस, अधिक आणि वर्तुळ आहे. शेवटचा पर्याय स्टार, चौरस आणि वर्तुळ आहे. या ठिकाणी असणारे चिन्ह आहे तर त्यांचं आपण निरीक्षण केलं आणि ते चिन्ह किती आहेत आणि कोणकोणते आहेत याचा त्या ठिकाणी विचार करून आपल्याला ग्रुप तयार करायचे आहे, त्याचे गट तयार करायचे आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर या लयबद्ध मांडणीमध्ये जे चिन्ह आहे तर त्यांची संख्या आपण मोजून घेतली, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आहे. आणि जे चिन्ह आहे तर ते किती प्रकारचे आहेत आपण पाहिलं, वर्तुळ आहे, त्रिकोण आहे, स्टार आहे, चौरस आहे आणि अधिक आहे. म्हणजे याच्यामध्ये त्या ठिकाणी 5 वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते 5 वेगवेगळ्या प्रकारचे जे चिन्ह आहेत तर त्यांचा आपण एक गट तयार केला. परत पुढे त्या ठिकाणी आपण 1, 2, 3, 4, 5 हा दुसरा गट तयार केला, हा 5चा तिसरा गट केला आणि हा 5चा चौथा गट केला. प्रत्येक गटामध्ये त्या ठिकाणी कोणतं चिन्ह नाहीये तर ते आपल्याला शोधायचं आहे आणि ते चिन्ह त्या ठिकाणी टाकायचं आणि त्यावरून आपल्याला योग्य पर्याय आहे तर तो मिळणार आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं यांची जी काही हे आहे क्रम आहे तर तो कसा पण असू शकतोय, फक्त त्या ठिकाणी कोणतं चिन्ह नाहीये ते आपल्याला पाहिजे. मग आपण या ठिकाणी पाहिलं आणि इथे पाहिलं तर त्या ठिकाणी कोणतं चिन्ह इथे नाहीये तर ते अधिकचं चिन्ह इथे नाहीये, मग ते या ठिकाणी आपण टाकलं. पुढच्या त्या ठिकाणी असणाऱ्या गटामध्ये आपण पाहिलं त्या ठिकाणी कोणतं चिन्ह नाहीये तर ते आपण या पहिल्या 2 गटांचा विचार करून पाहायचा आहे. तर ते या ठिकाणी काय की चौरस नाहीये, चौरस आपण त्या ठिकाणी टाकलाय. आणि शेवटच्या गटामध्ये आपण पाहिलं तर त्या ठिकाणी कोणतं चिन्ह नाहीये तर ते स्टारचं नाहीये, तर ते आपण या ठिकाणी काढून घेतलं. आणि नंतर मग आपण त्या ठिकाणी पर्याय चेक केला आणि मग आपल्याला पर्याय क्रमांक 1 आहे तर ते त्याचं योग्य उत्तर आहे तर ते मिळणार आहे. या पद्धतीने वेगळ्या प्रकारची उदाहरणं असतात आणि आपण थोडीशी जर तयारी केली तर आपण लयबद्ध मांडणीचे त्या ठिकाणी असणार आहे 6 प्रश्न, ते 3 प्रश्न 6 मार्कांसाठी ते आपल्याला निश्चितपणे मिळू शकतात. त्याच पद्धतीने सांकेतिक भाषेचे पण 6 प्रश्न आहेत तर ते आपल्याला मिळू शकतात. यानंतर उरलेल्या वेळेमध्ये आपण 2018चे जे क्वेश्चन पेपर आहे तर ती त्या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत आणि कशा पद्धतीचे प्रश्न असतात आणि ते कसे सोडायचे आहे तर ते आपण थोडक्यात त्या ठिकाणी पाहणार आहोत.
स्क्रीन दिसते सर? हॅलो 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 हा सर. दिसते सर? नाही ब्लर होऊ हॅलो राहिलंय. ब्लर ब्लर आहे हा, ज्यादा. थोडं ब्लर झूम आहे करून ज्यादा. पाहते सर मी. आता दिसतंय, आता दिसतंय. ओके. हा हा, आता दिसतंय, आता दिसतंय. हा 2018ची क्वेश्चन पेपर आहे. पहिलाच प्रश्न आहे बुद्धिमत्तेचा 26 नंबरचा. या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रश्न असा दिलेला आहे की 1 ला त्या ठिकाणी काय की टाळी आहे, 3 ला पळा आहे, 5 ला थांबा आहे, 7 ला बस आहे. याप्रमाणे सरांनी मुलांना सूचना दिल्या आणि खालील सूचनांचं निरीक्षण करून बसण्यापूर्वी टाळी वाजली असे किती वेळा झालेले आहे तर ते आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, बसण्यापूर्वी टाळी म्हणजे त्या ठिकाणी बसण्यासाठी कोणतं त्या ठिकाणी काय की 7 दिलेलं आहे. जे 7 पूर्वी त्या ठिकाणी 1 यायला पाहिजे, म्हणजे 17 त्या ठिकाणी किती वेळेस आलेले आहे तर ते आपल्याला थोडक्यात चेक करायचं आहे. जे आपण काय करणार आहोत या प्रश्नाचं व्यवस्थित वाचन करून 7 ला त्या ठिकाणी बसा म्हटलेलं आहे आणि 1 ला टाळी म्हणलेलं आहे आणि बसण्यापूर्वी जर टाळी वाजवायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला या मालिकेमध्ये 17 किती वेळेस आलेले आहे तर ते पाहावे लागतील आणि त्यानुसार त्या ठिकाणी आपण पाहतोय बघा की 17 1 आहे, 17 2 आहे, 17 3 आहे, 17 4 आहे आणि 17 5 आहे. त्या ठिकाणी तुमचं उत्तर आहे काय असेल की 5 हे उत्तर असेल. बसण्यापूर्वी टाळी वाजली पाहिजे आणि 17 17 ते किती वेळेस आलेले आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, 27 नंबरचा प्रश्न आहे, नाच द वा ज्ञा र आणि न या सर्व अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास मधोमध येणाऱ्या अक्षराच्या लगतचे पहिले अक्षर आहे तर ते कोणते आहे तर ते आपल्याला विचारलेलं आहे आणि 2 पर्याय निवडा असं सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी असणाऱ्या अक्षराचा आपण विचार केला आणि त्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. तो कोणता होतो तो आपण या ठिकाणी पाहिलं तर तो शब्द आहे तर तो ज्ञानरचनावाद आहे. जे ते जे अक्षर आहे तर त्यांचा आपण विचार केला आणि काय केलं अर्थपूर्ण शब्द तयार केला. आता पुढे तुम्हाला सांगितलं की मधोमध येणाऱ्या अक्षराच्या मधोमध येणारं अक्षर आहे तर या अक्षरामध्ये त्या ठिकाणी असणारे जे अक्षर आहे तर ते 7 आहेत आणि मधोमध येणारं अक्षर आहे हॅलो हॅलो. हॅलो सर. हा फोन आला होता. हॅलो हॅलो संपले का प्रश्न सर? हा स्क्रीन दिसत हा नाही, 1 मिनिट स्क्रीन सर, सर. चेक करा सर आता. हॅलो हा दिसते सर? हा दिसते दिसते, थोडेसे ब्लर होऊ राहिले. फोन आला असला तर कटच करा, फोन घेऊच नका. आपण सर तरी पण थोडं पुढे घ्या, हा थोडे ब्लर दिसते. दिसतंय सर आता? मोबाईल मोबाईल स्थिर करा, थोडं ब्लर दिसतंय. चेक करा सर.
हा, ओके 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 ओके. तर अर्थपूर्ण शब्द आहे तर तो ज्ञानरचनावाद आहे. मधलं उदाहरण येणारं अक्षर आहे तर ते च आहे. तुम्हाला सांगितलं की त्यामध्ये मध्ये येणाऱ्या अक्षराच्या लगतचे पहिले अक्षर कोणते आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेले आहेत. तर लगतचे पहिलं अक्षर त्या ठिकाणी र आणि ना आहे. त्यानुसार त्या ठिकाणी आपले पर्याय जे आहे तर ते 2 आणि 3 उत्तर येतील. म्हणजे त्या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द झाला तर बाकीचं पुढचं सोपं आहे. त्यासाठी आपल्याला त्याची थोडीशी तयारी पण करावी लागणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे अक्षरमाला दिलेली आहे. ही अक्षरमाला विशिष्ट पद्धतीने दिलेली आहे. याच्यामध्ये बघा ही जी अक्षरमाला आहे तर ती अक्षरमाला दिलेली आहे आणि या अक्षरमालेच्या आधारे तुम्हाला काही प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. अक्षरमाला त्या ठिकाणी 25 म्हणजे वाय पर्यंतच आहे. दिलेल्या अक्षरमालेवरून पेन बरोबर जर 35 असेल, बॉल पेन बरोबर 62 असेल, तर त्या ठिकाणी पेपर बरोबर किती येणार आहे तर ते आपलं विचारलेलं आहे. या ठिकाणी आपण काय करणार आहोत तर त्या अक्षरमालेचं निरीक्षण करून त्या ठिकाणी पी साठी येणारं जे काही क्रमांक आहे तर तो त्या ठिकाणी किती आहे तर तो आपण या ठिकाणी लिहून घेणार आहोत. पी साठी 16 नंबर आहे, ई साठी 5 नंबर आहे आणि एन साठी 14 नंबर आहे. यांची बेरीज जर आपण केली तर ती त्या ठिकाणी काय येते 35 येते. या पद्धतीने त्या ठिकाणी बॉल पेन आहे. बी चा क्रमांक 2 आहे, ए चा क्रमांक 1 आहे, एल चा क्रमांक 12, पी चा क्रमांक आहे तर तो 16 आहे, ई चा क्रमांक 5 आणि एन चा 14 आहे. यांची आपण बेरीज केली 15, 12, 27, 27 आणि 30, 57 आणि 5, 62 होतात. या पद्धतीने त्या ठिकाणी आपण पेपरचं पण त्या ठिकाणी शोधणार आहोत. पी चा नंबर आहे तर तो त्या ठिकाणी 16 आहे, ए चा 1 आहे, पी चा परत 16 आहे, ई चा 5 आहे आणि आर चा 18 आहे. यांची बेरीज म्हणजे आपलं उत्तर असेल 16 32 आणि 1 33 आणि 5 38. 38 अधिक 18 केले तर आपल्याला उत्तर मिळत आहे तर ते 56 आहे. आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. म्हणजे त्या ठिकाणी आपण अक्षरमालेचे जे काही क्रमांक आहेत, नंबर आहे तर ते त्या ठिकाणी लिहून त्याच्यावरून त्या ठिकाणी त्यांची बेरीज केली की आपल्याला उत्तर मिळतंय. याच पद्धतीने पुढचा प्रश्न आहे. त्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी विचारलेला आहे की दिलेल्या अक्षरमालेवरून जर DO बरोबर 33 आहे, COME कम बरोबर 68 आहे, तर रन बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी आपण डी चा नंबर आणि ओ चा नंबर पाहिला म्हणजे अक्षरमाला त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे नंबर आहे तर ते आता काय करावं लागतील पाठीमागून घ्यावे लागतील. आणि त्या पद्धतीने अक्षरमालेच्या त्या ठिकाणी आपण जर उलटे नंबर त्या ठिकाणी घेतले तर डी चा नंबर आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला 23 हा पाहायला मिळतो आणि ओ चा नंबर आहे तर तो 12 हा पाहायला मिळतो. 23 अधिक 12 यांची बेरीज आहे तर ती 35 होते. इथे 33 दिलेले आहेत. मग या ठिकाणी असणारे अक्षर आहे तर ते 2 आहेत म्हणून आपण काय केले 2 वजा केले तर ते 33 मिळतात. या पद्धतीने आपल्याला पाहावं लागेल. याच पद्धतीने कमच्या संदर्भात पण आपण पाहिलं तर काय आहे कम मध्ये त्या ठिकाणी सी चा नंबर आहे तर तो उलटा नंबर त्या ठिकाणी 24 आहे. ओ चा त्या ठिकाणी उलटा नंबर किंवा पाठीमागून असणारा नंबर 12 आहे. एम चा त्या ठिकाणी पाठीमागून असणारा नंबर आहे तर तो 14 आहे. आणि ई चा जो आहे तर तो 22 आहे. यांची बेरीज केली आपण 72 होतात आणि याच्यामध्ये असणारे अक्षर आहे तर ते 4 आहेत. वजा 4 केले तर आपल्याला 68 मिळतात. याच पद्धतीने आपल्याला रनचं पाहायचं आहे. आर चा जो नंबर आहे तर तो त्या ठिकाणी उलटा नंबर आहे तर तो 9 आहे. यू चा जो नंबर आहे तर तो त्या ठिकाणी 6 आहे. आणि एन चा क्रमांक आहे तर तो 13 आहे.
9, 15 आणि 13, 28 आणि त्यातून 3 वजा करायचे आपल्याला. तीन तीन त्या ठिकाणी असल्यामुळं 3 वजा करणार आहे आपण. आपलं उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 4 येईल, 25. या पद्धतीने आपण ते प्रश्न सोडू शकतोय. पुढचा प्रश्न बघूया आपण. तीस नंबरचा प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अक्षरमाला दिलेली आहे आणि असं सांगितलेलं आहे की त्या अक्षरमालेमध्ये या अक्षर समूहामध्ये ग नंतर लगेच न येतो परंतु ग पूर्वी र येत नाही असे किती वेळा आलेले आहेत. जे या ठिकाणी तुम्हाला ग नंतर न सांगितलेलं आहे. ग असेल तर त्याच्या पुढे काय यायला पाहिजे, न यायला पाहिजे. पण ग च्या अगोदर किंवा ग च्या पूर्वी त्या ठिकाणी र नको आहे. म्हणजे रगन हा शब्द नको आहे. दगन चालेल, मगन चालेल, अगन चालेल, काही पण चालेल. ते आपण त्या ठिकाणी काउंट करणार आहोत कारण की ग नंतर न आहे पण ग च्या पूर्वी आपल्याला र नको आहे आणि मग त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे. या पद्धतीने आपण पाहिलं जे गण गण आहे तर त्या अगोदर आपण काय करायचे आहेत तर त्यांना त्या ठिकाणी आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी गण शब्द आलेले आहेत तर ते त्या ठिकाणी बघायचे आपल्याला. गण शब्द जिथे आहे तिथे बघून घेऊ आपण. जे या पद्धतीने एवढे अक्षर आहे की ज्याच्यामध्ये गण आलेला आहे आणि पुढे र आलेला आहे, अ आलेला आहे, द आलेला आहे. आपल्याला रगण नको आहे. मग रगण त्या ठिकाणी इथे एक आहे, आणखी या ठिकाणी एक रगण आहे. हे सोडून त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, कण हा शब्द त्या ठिकाणी विचार घ्यावा लागेल. इथे पण एक तयार होतोय नगन आणि मग उरलेले जे आहे तर ते त्या ठिकाणी आपण मोजतोय. पुन्हा चेक करा एकदा की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी ग आणि न आहे अगोदर त्या ठिकाणी र नको आहे. ग आणि न असणार आहे. म्हणजे हा एक गट होईल. त्यानंतर दुसरा नगन एक होईल. न न न ग एक होईल. हा तिसरा म्हणजे 2 3 झाले. हा एक अगण एक होईल चौथा आणि दगण एक होईल पाचवा. आणि मग आपलं उत्तर आहे तर ते काय येईल 5 वेळा. या अक्षरमालेमध्ये त्या ठिकाणी ग नंतर न आलेला आहे पण ग पूर्वी र नाही आला तर ते त्या ठिकाणी 5 वेळा झालेला आहे. या पद्धतीने आपण तो प्रश्न सोडू शकतोय. तर या पुढच्या प्रश्नाकडे. काही शाब्दिक प्रश्न आहेत आणि ते देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे आहेत. या ठिकाणी असणारे प्रश्न बघा. गटात न बसणारे पद आहे तर ते पर्यायातून निवडा. चैत्र, गुढीपाडवा, अश्विन, दसरा, भाद्रपद, नागपंचमी आणि फाल्गुन उडी आहे. जे आपण महिन्यांचा आणि सणांचा विचार केला तर पर्याय क्रमांक 3 आहे तर ते त्या ठिकाणी काय असेल, चुकीचं उत्तर असणार आहे. गटात न बसणारं पद असेल. याच पद्धतीने 32 नंबरचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एयू आहे, आयएम आहे, जीओ आहे आणि ईपी आहे. यांचा विचार करता आपण त्यांना काय करणार आहोत, नंबर देणार आहोत. ए चा नंबर 1 आहे आणि यू चा नंबर आहे तर तो त्या ठिकाणी 21 आहे. यांची बेरीज जर आपण केली तर ती किती येते, 22 येते. याच पद्धतीने आय आणि एम चा आपण विचार केला. आय चा नंबर 9 आहे आणि एम चा नंबर 13 आहे. यांची आपण बेरीज केली तर त्यांची बेरीज पण 22 येते. तसंच आपण पुढे पाहिलं जी चा नंबर 7 आहे आणि ओ चा नंबर आहे तर तो 15 आहे. 15 आणि 7 पण 22 होतात. ई चा नंबर 5 आणि पी चा नंबर आहे तर तो 16 आहे. 16 आणि 5 मात्र 21 होतात आणि त्यामुळं गटात न बसणारं पद आहे तर ते कोणतं असेल, पर्याय क्रमांक 4 ई आणि पी. याच पद्धतीने पुढचा प्रश्न आहे. 33 नंबरचा प्रश्न. त्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला काही अक्षरांचे गट दिलेले आहेत. 1210 आहे, त्यानंतर 3795 आहे, 8129 आहे आणि 5831 आहे. या अंकांचं आपण निरीक्षण केलं आणि नंतर त्या ठिकाणी आपल्याला समजतं की याच्यामध्ये गटात न बसणारं वेगळं पद आहे तर ते आपल्याला शोधायचं आहे.
त्यामध्ये तुम्ही निरीक्षण केलं तर पहिलं त्या ठिकाणी पद आहे त्याच्यामध्ये 121 आहे, म्हणजे या संख्येला 11ने भाग जाऊ शकतोय. आणि आपण मग चेक करूया याच्यामध्ये त्या ठिकाणी कोणकोणत्या संख्येला 11ने भाग जातोय, त्या पद्धतीने तुम्ही चेक करा. आणि त्या पद्धतीने चेक केलं तर याला त्या ठिकाणी 11ने भाग जातोय. 11चा वर्ग 121 आहे आणि पुढे त्या ठिकाणी तुम्हाला 11चा भाग पाहायला मिळेल. याला पण तुम्ही 11ने भाग दिलं तर काय होतंय, 11 3 33 होत आहेत, 4 उरले, 11 चौक 44 होतात, 5 उरले, 11 5 55, म्हणजे या संख्येला पण 11ने भाग जातोय. पुढे तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं या संख्येला 11ने भाग जातोय का, तर त्याला त्या ठिकाणी आपण 11ने भाग देऊन बघूया. 11 7 77 आहे, 77 78 79 80 81 4 उरले, 11 3 33 आहे, 33 आणि 9 42 होतात, 9 उरले, 11 9 99. आता शेवटचा जो काही पद आहे तर त्याला त्या ठिकाणी 11ने भाग आपण चेक करूया. 11 5 55, 3 उरले, 11 3 33, म्हणजे याला 11ने भाग जात नाही. आणि मग त्या ठिकाणी वेगळं पद आहे तर ते तुमचं काय असेल, 5831 असेल. पुढचा प्रश्न बघूया आपण 34 नंबरचा. याचं पण आपण निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी संख्या आहे तर त्या संख्या त्या ठिकाणी कशा आहेत, वर्ग संख्या दिलेल्या आहेत. जे त्या ठिकाणी जेव्हा वर्ग संख्या तयार होतो त्यांचे ग्रुप तयार होतात तेव्हा त्या ठिकाणी काय असायला पाहिजे, 0 जर असेल तर ते 2 असायला पाहिजे. जे त्या ठिकाणी 0.5 त्याचा वर्ग जर गेला तर आपण काय येईल, 0.0025 येईल. 7चं पण तसंच आहे, जे या ठिकाणी 2 0 आणि वर्ग संख्या 4 0 आणि वर्ग संख्या हे पर्याय आहे तर ते बरोबर असेल. या गटामध्ये बसणार न बसणारं पद आहे तर ते पर्याय क्रमांक 1 असेल, 0.025. या पद्धतीने त्या ठिकाणी आपण त्या प्रश्नाचा विचार करू शकतोय. 35 प्रश्नाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी काय की सगळे ज्या आकृत्या आहेत तर त्या ठिकाणी सारख्याच वाटतात आणि त्यामुळे तो प्रश्न त्या ठिकाणी आयोगाने बाद केला होता. पुढचा प्रश्न बघूया आपण. 36 नंबरचा प्रश्न आहे, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पद आहे तर ते निवडायचं आहे. आणि इथे त्या ठिकाणी तुम्हाला काही लेखक दिलेले आहेत आणि त्यांचे त्या ठिकाणी असणारे कादंबऱ्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत. यांचा तुम्ही विचार केला तर तुम्हाला समजणार आहे की कशा पद्धतीने त्या ठिकाणी वि स खांडेकर यांची ययाती कादंबरी आहे, तर तुम्हाला विश्वास पाटलांच्या त्या ठिकाणी कादंबऱ्या आहेत तर ते विचारलेले आहेत. आणि 2 अचूक पर्याय निवडायला तुम्हाला सांगितलेले आहेत. तर विश्वास पाटलांचं पानिपत आहे आणि झाडाझडती आहे, हे 2 त्या ठिकाणी त्यांचे असणारे पुस्तक किंवा ग्रंथ आहेत. मृत्युंजय आणि छावा हे शिवाजी सावंत यांचे आहे आणि त्यामुळं आपले अचूक जे उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 2 आणि 4 असेल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे 34 नंबरचा. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने राम श्याम जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 होती, तर 5 वर्षानंतरच्या त्यांच्या वयाची सरासरी किती असेल असं विचारलेलं आहे. राम श्याम आणि जॉन हे जे काही 3 मित्र आहेत त्यांच्या 5 वर्षापूर्वीची सरासरी 16 होती, म्हणजे तो काय त्यांचे जे काही सगळ्यांचे वय आहे तर ते आज काय असणार आहे, तर ते 5 5 ने वाढलेले असेल. जे सरासरी 16 होती तर ती काय आलेली असेल, 16 अधिक 5 झाली असेल. तिघांची पण सरासरी आहे त्यामुळे ती 21 असेल सध्याची. आपल्याला विचारलेलं आहे की 5 वर्षानंतर पुन्हा त्यांची 5 वर्षानंतर तिघांची पण सरासरी काय असेल, 5 असेल. आपण यांची बेरीज केली तर आपल्याला योग्य उत्तर आहे तर ते मिळणार आहे पर्याय क्रमांक 3 26. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आकृत्यांचे प्रश्न आहे. इथे पण त्या ठिकाणी समसंबंध आहे. आकृत्या पाहताना त्या ठिकाणी आपल्याला लगेच लक्षात येणार आहे. या ठिकाणी एक भरीव वर्तुळ दिलेला आहे आणि त्रिकोण आहे तर तो त्या ठिकाणी रिकामा असा दिलेला आहे. काय आलं की पुढच्या संबंध दाखवताना हा त्रिकोण आहे तर तो उलटी गेलेला आहे, म्हणजे त्रिकोण जो आहे तर तो त्या ठिकाणी काय झाला, पुढच्या आकृतीमध्ये जाताना तो इथे आला आणि तो त्या ठिकाणी भरीव झाला. आणि जे वर्तुळ आहे तर ते त्या ठिकाणी काय आलं, पुढे सरकलं, म्हणजे ही आकृती आपल्याला मिळाली. इथे पण त्या ठिकाणी काय होईल मग आता, याच पद्धतीने हा जो भाग आहे तर तो त्या ठिकाणी काय होईल, वरच्या भागात सरकेल आणि तो कसा असेल, पोकळ असेल. आणि चौरस मात्र त्या ठिकाणी कसा असेल, भरीव असेल. आणि त्या पद्धतीचं उत्तर आहे तर ते आपलं पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. हा पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर असेल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 39 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय की 14चा संबंध आहे तर तो 200 आहे. आता 14चा संबंध 200 कसा लावायचा तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
14चा संबंध 200 आहे तर 39चा संबंध कोणत्या संख्येशी आहे असा प्रश्न विचारलेला आहे. आणि तो पाहताना त्या ठिकाणी आपण या दोनचा विचार करणार आहोत. जर आपण काय केलं, 2चा घन घेतला, 2चा वर्ग घेतला आणि 2चा पहिला घात घेतला, यांची बेरीज केली तर ती 14 येते. 2चा घन 8 आहे, 2चा वर्ग 4 आहे, 4 12 आणि 2 14. या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, त्याचा विचार करावा लागेल. आणि मग 39 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 3चा विचार करावा लागेल. 3चा 27 आहे, 3चा वर्ग त्या ठिकाणी 9 आहे, 36. आणि परत त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 3चा पहिला घात म्हणजे 3 मिळवायचे आहे. आणि मग आपलं उत्तर आहे तर ते 39 येणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं त्या ठिकाणी योग्य उत्तर असेल. 40 नंबरचा प्रश्न आहे, 17चा संबंध त्या ठिकाणी 72शी आहे, तसा 16चा संबंध आहे तर तो कोणत्या त्या ठिकाणी पर्यायशी असं विचारलेला आहे. तर याचे दोन पर्याय निघू शकतात. दोन त्या ठिकाणी आपल्याला पर्यायाचा पण विचार करायचा आहे, कारण की आपल्याला बरेचसे प्रश्न आहे तर ते दोन पर्यायाचे आहे तर ते पाहायला मिळतात. आणि त्या पद्धतीने आपण दोन पर्यायांचा विचार करणार आहोत. जे दोन पर्याय त्याच्यामध्ये असणारच आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं की 17 गुणिले 4 केलं आपण, 17 चौक 68 होतात. आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय केलं आपण, 4 मिळवले तर आपल्याला 72 मिळतात. इथे पण 16 आहे, 16 गुणिले त्या ठिकाणी काय केलं आपण, 4 केलं, 16 चौक 64 अधिक त्याच्यामध्ये 4 मिळाले तर 68. पर्याय क्रमांक 4 हे पण आपलं उत्तर बरोबर असेल. त्यानंतर आपण थोडासा वेगळा विचार केला. तो विचार करताना आपण असा विचार केला की या ठिकाणी काय आहे, 1 आणि 7 आहे, यांची बेरीज काय आली, 8 झाली. 8 गुणिले त्या ठिकाणी आपण काय केलं, पुढचा नंबर घेतला त्याचा 9, बरोबर 72 आले. आणि त्याच पद्धतीने इथे पण त्या ठिकाणी आपण पाहिलं, यांची बेरीज आहे तर ती काय आली, 1 अधिक 6 बरोबर 7 झाली. आणि त्याला त्या ठिकाणी पुढच्या संख्येने आपण गुणलं तर आपलं उत्तर आहे तर ते 56 येईल. पर्याय क्रमांक 2. या पद्धतीने याचे दोन उत्तर आहे तर ते असू शकतात. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 41 नंबरचा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे एडीचा संबंध आहे तर तो डी फायशी आहे, तसा तुम्हाला ईजीचा संबंध आहे तर तो विचारलेला आहे. याचं थोडंसं निरीक्षण केलं की आपल्याला समजणार आहे की कशा पद्धतीने याच्यामध्ये काय आहे की तेच अक्षर फक्त त्या ठिकाणी काय केले आहेत, उलटे आलेले आहेत. म्हणजे ए आणि डी जो इथं आहे, ए आणि डी जो इथं आहे तर तो इथं ए आला आणि इथं डी आला आणि दोघांची बेरीज आहे तर ती मध्ये आली, असं तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं. आणि इथे झी घेतला, इथे ई घेतला आणि मध्ये त्यांची बेरीज आहे तर ती आपल्या विचारात घ्यायची आहे. ईचा क्रमांक 5 आणि जीचा 7 आहे म्हणजे 12 ही त्याच्यामध्ये येणार आहे. आणि मग आपलं उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 2 असेल, जी 12 ई असेल. याच पद्धतीने पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 42 नंबरचा प्रश्न आहे, ज्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला एक मालिका दिलेली आहे आणि या मालिकेमध्ये सांगितलं की क्रमाने कोणतं पद येणार आहे. जर आपण या मालिकेचं निरीक्षण केलं तर या मालिकेमध्ये त्या ठिकाणी असणारे जे पद आहेत तर ते पद पाहिले आपण, यांच्यामधला फरक आपण पाहिला. इथे त्या ठिकाणी एकचा फरक आहे, इथे 4चा फरक आहे, इथे 1चा फरक आहे, इथे त्या ठिकाणी 9चा फरक आहे, इथे 16चा फरक आहे, इथे 25चा फरक आहे, इथे 36चा फरक आहे. आता पुढचा फरक आहे तर तो काय असायला पाहिजे, वर्गसंख्येचा असला पाहिजे, जे 49चा फरक असेल. आणि मग आपण 91 अधिक 49 केले, 140. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 43 नंबरचा. याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला 143, 120, 99, 80 आणि 63 या पद्धतीने त्या ठिकाणी काय केलं आहे, उतरत्या क्रमाने संख्या दिलेल्या आहेत. पुढची संख्या आहे तर ती कोणती येणार आहे तर ते असं आपलं विचारलेलं आहे. तर आपण त्यांचा त्या ठिकाणी असणारा फरक आहे तर तो फरक त्या ठिकाणी काढून घेतला. या ठिकाणी असणारा फरक आहे तर तो 17चा आहे, म्हणजे 17 टाकले की आपल्याला 80 मिळतील. पुन्हा या ठिकाणी 19चा फरक आहे, 80 अधिक 19 99 होतात. पुन्हा त्या ठिकाणी आपण 21 टाकले याच्यामध्ये, 99, 100 आणि 120 म्हणजे 21चा फरक, पुढे 23चा फरक आहे. आणि हा फरक आपण पाहिला तर कसा आहे, विषम संख्येचा फरक आहे. मग या ठिकाणी येणारा फरक कितीचा असेल, 15चा असेल. तुम्हाला काय करायचं आहे, 63 मधून 15 वजा करायचे.
48 पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल. या पद्धतीने पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. 44 नंबरचा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी काही चिन्ह दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला पुढचं येणारं चिन्ह आहे तर ते विचारलेलं आहे. या ठिकाणी आपण लयबद्ध मांडणीनुसार पण चेक करू शकतो आणि क्रमाने येणाऱ्या पदानुसार पण चेक करू शकतोय. या ठिकाणी कोणकोणती चिन्ह आहेत आणि किती आहे तर त्यांचा आपण विचार केला आणि त्या पद्धतीने या ठिकाणी पाहिलं इथं स्टार आहे, स्वास्तिक आहे, परत दुसरा स्टार आहे, अधिक आहे, गुणाकार आहे. इथपर्यंत एक गट होऊ शकतोय. त्यानंतर त्या ठिकाणी काय आलं की हे जे अक्षर आहे तर ते कट झालं आणि याच्या पुढचे अक्षर आहे तर ते परत आले. परत त्या ठिकाणी 5चा गट आला आणि त्या 5च्या गटामध्ये शेवटचं हे कट झालेलं अक्षर आहे तर त्यांनी परत टाकलं इथं. या पद्धतीने ती मालिका आहे तर ती पुढे गेली. परत इथे स्वास्तिक कट झाला तर पुढचे येणारे पद कोणते असतील तर ते स्टार आहे, प्लस आहे, गुणिले आहे. नंतर या ठिकाणी काय येणार आहे परत स्टार येणार आहे आणि स्वास्तिक आहे तर ती शेवटी जाणार आहे. आणि हा जो पर्याय आहे तर तुमचा काय असेल पर्याय क्रमांक 2 असेल. या पद्धतीने आपण चेक करू शकतोय. पुढचे प्रश्न बघूया आपण. या ठिकाणी 45 नंबरचा प्रश्न आहे. आकृतीचा प्रश्न आहे आणि थोडंसं आपण निरीक्षण केलं तर आपल्याला समजतं की या ठिकाणी जी आकृती आहे तर ती आरशातली प्रतिमा आहे. आरशाची प्रतिमा आहे. हा जो गोल आहे तर तो इथं आलाय. हा रिकामा गोल इथं आहे आणि त्रिकोण इथं आहे. म्हणजे या आकृतीची आरशातली प्रतिमा आहे. या आकृतीची आरशातली प्रतिमा आहे तर ती आपण जर या ठिकाणी काढली तर कशी येईल ती? या ठिकाणी असणारा त्रिकोण आहे तर तो इथं येईल आणि तो भरीव असेल. त्यानंतर हे जे वर्तुळ आहे तर ते वर्तुळ त्या ठिकाणी आपल्याला इथे पाहायला मिळेल आणि हे जे भरीव वर्तुळ आहे तर ते इथं असेल आणि या पद्धतीचा पर्याय आहे तर तो आपला पर्याय क्रमांक 4 असेल. या पद्धतीने आपल्याला त्या आकृतीचा प्रश्न आहे तर तो सोडवता येईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढे सांगितले बघा, मालिकेमध्ये चुकीचं पद आहे तर ते ओळखायला सांगितलेलं आहे आणि मालिका दिलेली आहे. थोडंसं आपण निरीक्षण केलं, तुम्हाला सांगितलं 2 अचूक पर्याय निवडा. तर त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला ती मालिका कशी तयार होते ते पाहावं लागेल आणि त्याच्यामध्ये कोणतं चुकीचं अक्षर आहे तर ते पाहावं लागेल. या ठिकाणी आपण या सगळ्या मालिकेचं निरीक्षण केलं आणि आपण पाहिलं तर इथं 5चा फरक आहे. पहिला फरक 5चा आहे, पुढचा पण फरक 5चा आहे. 17 आणि 5 21, 17 आणि 5 22 पाहिलं पाहिजे आणि ते 21 झालेले आहेत. म्हणजे इथं समजा आपण 22 टाकले तर ती मालिका पुढे कंटिन्यू केली तर ती बरोबर येते. 17 आणि 5 22, 22 आणि 5 27, 27 आणि 5 32, 32 आणि 5 37, 37 आणि 5 42. इथे मात्र 42 नाही, इथे 41 आहे. म्हणजे इथं 42 असतं तर परत पुढे 5 टाकले की 47 झाले असते. 47 आणि 5 पुन्हा 52 झाले असते आणि त्यामुळं 2 त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चुकीचे आहेत. पहिलं 21 आहे आणि दुसरं 41 आहे. या पद्धतीने त्या ठिकाणी आपण मालिकेमधलं चुकीचं पद आहे तर ते सांगू शकतोय. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 47 नंबरचा प्रश्न आहे. ACBD EG FH IKJL MONP PQRS. थोडंसं निरीक्षण केलं आपल्याला लगेच समजणार आहे की हे जे अक्षर आहे तर ते कसे आले AB नंतर CD असे आले आणि इथे मात्र त्या ठिकाणी सलग आले PQRS आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला चुकीचं जे पद आहे तर ते कोणतं असेल? पर्याय क्रमांक 1 असेल PQRS. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. एका सांकेतिक भाषेमध्ये 49 स्टार आणि 40 दिलेला आहे पुढे. आपण त्या ठिकाणी याच्यासाठी कोणतं चिन्ह किंवा त्या ठिकाणी कोणती गणिती क्रिया वापरलेली आहे तर ते आपल्याला शोधायचं आहे. जर आपण या ठिकाणी काय केलं, स्टारला -3 दिलं, स्टारला -3 दिलं आणि स्टारला -3 दिलं तर काय होणार आहे? 49 - 3 46, 46 - 3 43, 43 - 3 40 येणार आहे. या पद्धतीने या स्टारची किंमत काय असणार आहे? -3 असणार आहे. त्याच पद्धतीने आपण पाहिलं इथं 60 आणि नंतर त्या ठिकाणी 2 चौरस आहे. 60 भागिले 2 भागिले 2, 60 भागिले 2 30 झाले, 30 भागिले 2 15 झाले आणि मग त्या ठिकाणी आपण काय केलं की या चौरसाची किंमत आहे तर ती काय होणार आहे? भागिले 2 होणार आहे. तर ती पण आपण लिहून घेतलं. त्याच पद्धतीने त्या ठिकाणी स्टारचा आपण वर चेक केलेला आहे -3 म्हणजे 20 - 3 17 झालेले आहेत. तर त्या स्टारची किंमत 3 आहे तर ते आपण अगोदर घेतलेलं आहे. इथे त्या ठिकाणी आपण चेक करून पाहिलं फक्त ती बरोबर आहे का? 18 भागिले 2 केले तर 9 येतात. आपलं विचारलेलं जे आहे तर ते बघा काय विचारलेलं आपलं.
आपलं विचारलेलं आहे 100, त्यानंतर चौरस आणि नंतर 2 स्टार दिलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी काय होईल 100 चौकोनाची किंमत काय भागिले 2 आणि -3 या पण आपल्याला सोडवायचं आहे. 50 भागिले 2 100 भागिले 2 किती झाले 50 झाले, -3 47 -3 44. जे आपलं उत्तर आहे तर ते 44 झालं. पण हे पण जे काही उत्तर आहे तर ते आपल्या पर्यायामध्ये नाही. इथे पण परत काय केलं त्यांनी त्याच चिन्हांचा वापर केलेला आहे. मग 44 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याची किंमत काय आहे भागिले 2. 88 भागिले 2 केलं तर काय होईल 44 येतील. आणि त्याच पद्धतीने 47 - 3 जर केलं तर त्याचं उत्तर पण तुमचं काय येणार आहे 44 येणार आहे. आणि मग आपले योग्य पर्याय त्या ठिकाणी काय असेल 1 आणि 3 असेल. या पद्धतीने आपण काय करू शकतो, या सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे तर तो पण सोडू शकतोय. तर पुढच्या प्रश्नाकडे 49 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी एका सांकेतिक भाषेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला अक्षराऐवजी काय केलेले आहेत अंक वापरलेले आहेत आणि आपल्याला त्या ठिकाणी मेक साठी कोणता शब्द येईल असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला यांचे जे काही क्रम आहे एलचा क्रमांक 12 आहे, ओचा क्रमांक 15 आहे, एचा क्रमांक 1 आहे आणि डीचा 4 आहे. जे याचे जे काही क्रम आहे तर ते क्रमच त्या ठिकाणी पुढे दिलेले आहेत. जीचा नंबर 7 आहे, ओचा त्या ठिकाणी 15 आहे, एचा 1 आहे आणि टीचा 20 आहे. याच पद्धतीने मग आपल्याला मेकचा पाहायचा आहे. मेकचा आपण विचार केला तर मेक एमचा नंबर आहे तर तो 13 आहे. त्यानंतर एक ए जो आहे तर तो 1 नंबरला आहे, केचा 11 नंबर आहे आणि ईचा 5 आहे. हे आपलं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 50 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी सांकेतिक भाषा आहे. सुरुवातीला आपण त्याच्या संदर्भात विचार केला की कशा पद्धतीने 2 स्तंभाची उदाहरणं आहे आणि या 2 स्तंभाचा विचार केला आपण तर आपल्याला लगेच समजणार आहे की या ठिकाणी कशाच्या संदर्भात त्या ठिकाणी कोणतं अंक किंवा कोणतं अक्षर आलेलं आहे तर ते आपल्याला ओळखायचं आहे, म्हणजे चिन्ह ओळखायचं आहे. इथे तुम्ही पाहिलं अक्षर आणि अंक यांचा क्रम आहे तर तो सारखा नाही, आपल्याला तो त्या पद्धतीने विचार करायचा आहे. एन जो आहे तर तो 3 ठिकाणी आहे, इथे पण आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे. 3 ठिकाणी येणारं जे काही तर ते यांचा काय असेल संकेत असेल. एन बरोबर त्या ठिकाणी काय आलं ट्रायंगल आलाय. यू आपण पाहिलं 2 ठिकाणी आहे, पहिल्या 2 ठिकाणी असणारा अक्षर यूचा जो काही संकेत आहे तर तो काय असेल स्टार असेल. या पद्धतीने उरलेला जो संकेत असेल तर तो एस असेल. एस बरोबर काय असेल चौरस असेल. इथे त्या ठिकाणी आपण पाहिलं जी आणि यू यांचा विचार केला आपण. एन चा यू इथे पण आहे आणि इथे पण आहे. यूचा आपण स्टार घेतलेला आहे. जे जीचा उरलेला आहे तर तो काय असेल गोल असेल. जी बरोबर वर्तुळ असेल. पी आणि एन हे एकदाच आहेत. जे त्या ठिकाणी त्रिकोण जर आपण सोडला तर हे 2 आहे तर ते त्या ठिकाणी काय करतील आपल्याला पी आणि ईच्या संदर्भात त्या ठिकाणी घ्यावे लागतील. आपल्याला सांगितलेलं आहे पुणे हा शब्द कसा लिहायचा आहे. पी त्या ठिकाणी कसा आहे आपल्याकडे जे अक्षर आहे तर ते आपण त्या ठिकाणी पाहिले. याच्यामध्ये कोणतं त्या ठिकाणी अक्षर आहेत यू आणि यूचा संकेत आहे तर तो स्टार आहे आणि यांचा संकेत आहे तर तो ट्रायंगल आहे. याचा विचार करून त्या ठिकाणी आपण काय करू शकतो पर्याय सांगू शकतोय ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी स्टार आणि त्रिकोण असला पाहिजे. पीचा संकेत आणि ईचा संकेत मध्ये काय असणार आहे पीचा असा पण असू शकतोय आणि हा पण असू शकतोय. आणि ईचा जो आहे तर तो पण त्या ठिकाणी कसा असू शकतोय ई असा पण असू शकतोय. जे ई असा पण असू शकतोय आणि या पद्धतीने पण असू शकतोय. आणि याचा विचार करून आपल्याला पर्याय शोधायचा आहे. कोणता पर्याय येईल मग पर्याय क्रमांक 3. जे अक्षर सगळे सगळे याच्यामध्ये आहे तर ते 3 नंबरच्या पर्यायामध्ये आहेत. या पद्धतीने आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका आहे तर तिचा आढावा पाहू शकतोय. वेळेअभावी आपण या ठिकाणी थांबणार आहोत आणि उद्या पुन्हा आपण 2017च्या क्वेश्चन पेपरची थोडक्यात माहिती त्याचबरोबर
मनोरे आणि काही आकलनाचे प्रश्न आहेत तर त्यांचा विचार करणार आहोत. थांबूया या ठिकाणी आपण. सर थांबायचं. हॅलो 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 हा सर, अतिशय छान थांबायचं सर. पद्धतीने आपण घेतलेलं आहे आणि मुलं सुद्धा एकदम तल्लीन होऊन ऐकत होते. मुलं आता शेवटचे सरांचा उद्याचा शेवटचा लेक्चर आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर जॉईन व्हायचे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने सर आपले खूप खूप आभार. अतिशय छान पद्धतीने आपण लेक्चर घेतलाय. उद्याच्या शेवटच्या लेक्चरला मुलांनी वेळेवर जॉईन व्हायचे. धन्यवाद सर.